नमस्कार. अहम सेंटर फॉर थेरपीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या प्रेग्नन्सी सिरीजचा हा पुढचा व्हिडिओ असणार आहे आणि हा जो विषय आहे तो मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही की जेव्हा आपल्याला बाळ होणार असतं तेव्हा ह्याही गोष्टींवर बोलणं महत्वाचं आहे. पण माझ्या अनुभवामध्ये, माझ्या लोकांबरोबरच्या कामांमध्ये माझ्या असं लक्षात आलंय की हे फाउंडेशन जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं बाळाचं मानसिक आरोग्य, इमोशनल आरोग्य, आनंद, स्वास्थ्य हे सगळं इम्प्रूव्ह होतं. तर तो कोणता विषय आहे ते इंट्रो नंतर मी सांगणारच आहे. चला बघूया. तर व्हिडिओमध्ये पुढे वळताना मला असं वाटतं की वन ऑफ द व्हेरी फर्स्ट थिंग्स जे मी माझ्या नवऱ्याला विचारलं होतं इज टू स्टार्ट ऑफ विथ की तुला मुलं बाळं हवी आहेत का? आणि जेव्हा तो हो असं म्हणाला तेव्हा मग मी ऍक्च्युली विचारलं की का हवी आहेत, तुझी काय कारणं आहेत, किंवा तुला हे कधीपासून असं वाटतं आहे, अगदी तुला आठवतंय तेव्हापासून तुला हे मुलं हवी होती असं तुला वाटतंय का? इट्स अ रिसेंट डेव्हलपमेंट ऑफ द लास्ट कपल ऑफ इयर्स. यांनी काय झालं की मला एक अंदाज बांधायला उपयोग झाला की तो ह्या प्रोसेसमध्ये काय माइंडसेट ठेवून एंटर करतो आहे आणि त्याचे काय अपेक्षा आहेत. आणि देन सिमिलरली मी ही माझी कारणं त्याच्यासमोर मांडली आणि वेन वी रिअलाइज की ओके आपली कारणं बऱ्यापैकी सिमिलर आहेत, त्यांनी आणखीन एक कॉन्फिडन्स मिळाला की ओके वी कॅन स्टार्ट थिंकिंग अबाउट दिस प्रोसेस. याच्याशीच एक जवळचा निगडीत मुद्दा असा की तुला काय वाटतं ॲज अ पेरेंट तुझे काय स्ट्रेंथ्स असतील, काय विकनेसेस असतील, एनिथिंग दॅट आय शुड नो, आणि मग माझे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस काय असतील असं मला वाटतंय. म्हणजे ह्यानी काय होतं की एकमेकांच्या स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस बरोबर ऍडजस्ट करणं, त्याला कॉम्प्लिमेंट करणं हे हळूहळू जोडप्यांना जमू लागतं की नाव आय नो व्हॉट ही विल बी गुड ॲट. त्याच्यामुळे आय कॅन काइंड ऑफ रिलॅक्स की ओके हे आदित्य काळजी घेईल आणि आय ऑल्सो नो व्हॉट ही माइट नॉट बी सो गुड ॲट, सो दॅट मी माझी तयारी करू शकेन की ओके त्यावेळेला आय हॅव टू स्टेप अप. हे जे पार्टनरशिप जे आपण म्हणतो की जे लग्नात खरं ठरतं ते पालकत्वामध्ये तर त्यापेक्षा कैक पटीनं जास्त खरं ठरतं. माझ्या कपल्स थेरपीच्या अनुभवातून जर मी एक गोष्ट डेफिनेटली शिकले असेल तर ती ही की मूल बाळ झाल्यानंतर द हजबंड अँड वाईफ शुड स्टील कंटिन्यू टू स्टे हजबंड अँड वाईफ. नवरा बायको हे एकमेकांसाठी प्रेयसी, मित्र हे सुद्धा राहिले पाहिजेत आणि त्याच्या जोडीने मग ते कोणाचे तरी पालक राहिले पाहिजेत. काय होतं की त्या पूर्ण 1-2 वर्षांच्या जर्नीमध्ये इतक्यांदा स्वतःचे प्रायोरिटीज कुठेतरी सेकंडरी केले जातात आणि त्या सगळ्या धबडग्यामध्ये एकमेकांसाठी वेळ काढणं, एकमेकांना वारंवार ही आठवण करून देत राहणं की मी अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करते किंवा करतो आणि दॅट आय स्टील सी यू अपार्ट फ्रॉम द पेरेंट ऑफ माय चाइल्ड. म्हणजे ती एक खूप महत्वाची भूमिका आहे जी तू आता निभावते आहेस किंवा निभावतो आहेस, बट त्याच्या जोडीने तू अजूनही माझी बेस्ट फ्रेंड पण आहेस, तू अजूनही अशी व्यक्ती आहेस जिच्याबरोबर मी जाऊन काही टिवल्या करू शकीन आणि अशीही व्यक्ती आहेस जिच्याबरोबर मला सेपरेट एक आयडेंटिटी मेंटेन करायची आहे. हा जर का व्ह्यू पॉइंट दोन्ही पालकांनी ठेवला तर थ्रू दॅट एंटायर प्रोसेस बाय द एंड ऑफ इट दे आर मच लाईकली टू कम आउट ऑफ इट while still saying की येस आम्ही पेरेंट्स आहोत अँड वी आर ऑल्सो हजबंड अँड वाईफ टू इच अदर. मग आता हे कसं साध्य करायचं? कारण सुरुवातीचे जे काही एक्सपिरियन्सेस असतात, काही महिने असतात, वर्ष इवन, त्यामध्ये खरोखर तुम्हाला स्वतःला आणि एकमेकांना प्रायोरिटाईज करायचा वेळ नसतो. सो देन व्हॉट आर सिम्पल वेज दॅट यू कॅन डू दिस? द व्हेरी फर्स्ट वन इज की तुम्ही प्रेग्नंट असतानाच तुम्ही हा संवाद एक तर साधायला लागू शकता की मी त्या पूर्ण प्रोसेसमध्ये असं काय करू जेणेकरून तुला सगळ्यात जास्त लव्ड, हर्ड, अप्रिशिएटेड वाटेल. ते अगदीच साध्यातली साधी गोष्ट असते की जरी तुला वाटत असलं की तू छान दिसत नाहीयेस, की तुझं वजन वाढलंय, तुला काही स्वतःचं काळजी घ्यायला वेळ मिळाली नाहीये, तरी सुद्धा मी तुला आठवण करू देणं की आय स्टील फाइंड यू ब्युटिफुल, आय स्टील फाइंड यू प्रिटी, इज दिस समथिंग दॅट विल हेल्प यू? का मी घरातली कामं जर करत राहिलो किंवा करत राहिले तर त्यांनी तुला असं वाटेल की ओके येस आय स्टील लव्ह दिस पर्सन अँड दिस पर्सन स्टील लव्हज मी. म्हणजे हे लव्ह लँग्वेजेसची अख्खी थिअरी बेतलेली आहे की एव्हरी पर्सन रिसिव्ज लव्ह इन अ डिफरंट वे आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीची भाषा प्रेम स्वीकारण्याची वेगळी असते. सो तुम्ही जर तुमच्या स्पाऊस बरोबर हे आधी समजून घेतलं की व्हॉट मेक्स इट इझिएस्ट अँड फास्टेस्ट फॉर यू टू रिसीव्ह लव्ह फ्रॉम मी,
अँड द सेम गोज द अदर वे, तर मग आपण वाय नॉट टॉक अबाउट इट इन ॲडव्हान्स अँड मेक अ प्लॅन ऑफ ॲक्शन. सो इट इज नॉट इझी ऑफकोर्स की एकमेकांसाठी वेळ काढत राहणं आणि ते प्रेम व्यक्त करत राहणं, बट इट इज ऑल्सो नॉट इम्पॉसिबल टू डू इट. जर का तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये ती 4थी 5वी प्रायोरिटी जरी का असेना तरी ती असायला हवी, हे महत्त्व. पुढचा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. वन ऑफ द मेन थिंग्स जे आम्ही एकमेकांशी बोललो होतो ते ह्याही होत्या की व्हॉट आर द थिंग्स जे तुझ्या पेरेंट्सनी किंवा माझ्या पेरेंट्सनी केल्या ज्या मला खूप आवडल्या आणि त्या मलाही आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या केसमध्ये बाळगायला आवडतील, वर्सेस विच आर द पॅटर्न्स दॅट वी वॉन्ट टू ब्रेक, व्हॉट आर द मिस्टेक्स दॅट वी डोंट वॉन्ट टू रिपीट. आता यामध्ये स्वतःच्या पालकांना दोष देण्याचा काहीच भाग नसतो, पण प्रत्येक जनरेशनच्या बरोबरीने आपण अजून बेटर करत राहावं, आपण आणखीन मॉडिफिकेशन्स करत राहावेत, हे मला असं वाटतं प्रत्येकच पेरेंटला वाटत असतं. सो या कॉन्व्हर्सेशन मधून 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे मला जाणवलं की मला काय गोष्टी खरंच आवडल्या दॅट माय पेरेंट्स डिड, आणि त्याने एक ऍक्च्युली कॉन्फिडन्स माझा इम्प्रूव्ह झाला की या आय कॅन ऍक्च्युली फॉलो व्हॉट दे डिड इन माय केस एक्झॅक्टली लाईक दॅट इन माय चाइल्ड्स केस ऑल्सो. आणि त्याच जोडीने एक कुठेतरी इन्साइट ही पण बिल्ड झाली की ओके, मला काय गोष्टी टाळायला आवडतील किंवा मला आठवत आहे की ह्या गोष्टीमुळे मला त्रास झाला होता, सो आय वुड नॉट वॉन्ट टू रिपीट दॅट, सो ऑन अँड सो फोर्थ. So this conversation will be my next suggestion to you, to ask each other what things you liked about your parents' parenting style and what things you would not want to carry on with your child. इथून जो पुढचा मुद्दा आहे तो मला असं वाटतं पेरेंटिंगच्या पूर्ण प्रोसेसमध्ये खूप फायद्याचा ठरतो, कारण ॲज फार एज आय हॅव रेड अबाउट इट, ॲज फार एज आय कॅन इमॅजिन, एक नवीन मूल जे त्या दोघांच्या घडीत जेव्हा एक नवीन व्यक्ती पदार्पण करते त्यावेळेला सुरुवातीला तो सगळा जो बॅलन्स असतो तो थोडासा हलून जातो आणि तो बॅलन्स परत रिगेन करायला थोडा वेळ जातो. आता या रिगेनिंगच्या प्रोसेसमध्ये जर का मला माहिती असेल की माझ्या नवऱ्याला या गोष्टींचा त्रास होतो किंवा ह्या गोष्टींचा त्याला ताण येतो आणि त्याचे जर ट्रिगर्स किंवा बॅगेजेस हे मला माहिती असतील आणि माझे त्याला माहिती असतील, तर मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग ह्याचे चान्सेस खूप कमी होतात. सो असं ह्याचा अर्थ होत नाही की तुम्ही भांडण करणार नाही, तुमचे वादविवाद होणार नाहीत किंवा देर वोंट बी मोमेंट्स वेअर यू मिस व्हॉट इच अदर इज द अदर पर्सन इज सेइंग टू यू. पण त्याचं प्रमाण डेफिनेटली कमी होतं आणि इंटेन्सिटी तर 100% कमी होते. सो दॅट्स माय नेक्स्ट सजेशन. आस्क युअर पार्टनर की तुझे काही बॅगेजेस आहेत का, ट्रिगर्स आहेत का, दॅट आय शुड नो, की जेव्हा आपल्याला ऑलरेडी थोडासा ताण जास्त असेल त्यावेळेला मी ते लक्षात ठेवावेत. आणखीन एक गोष्ट ज्यानी ओव्हरऑल रिलेशनशिपवर येणारा ताण खूप जास्त कमी होऊ शकतो तो म्हणजे बाळ होण्याआधीच बाळ झाल्यानंतर आपण कामांची विभागणी कसं करणार आहोत हे बोलणं. कारण आपण असं गृहीतच धरतो किंवा आणि तसंच असतं की अगदी नवजात बाळ घरी असताना दोन्हीही पालकांवर भरपूर ताण असतो आणि भरपूर नव्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्यामुळे आधीची कामं जी आपण करतो आणि जी करावीच लागतात त्यासाठी आता वेळ कसा काढायचा, कुठून काढायचा हा प्रश्न पडतो. आता त्या उपर जर एका माणसाला असं वाटत राहिलं की मोस्ट ऑफ द थिंग्स आय एम ओनली डुईंग, माझा पार्टनर किंवा माझी पार्टनर मला मदतच करत नाहीये त्या ह्याच्यात, तर यू कॅन इमॅजिन की आधीच झोप कमी, तुमचं असलेलं रुटीन सगळं बिघडलेलं आहे आणि त्याच्यावर हे झाल्यानंतर यू कॅन इमॅजिन की भांडणं होण्याचे चान्सेस केवढे वाढतात आणि अगदी छोटंसं खुट्ट न होता ते मोठं मग काहीतरी भांडण त्यावरून निघू शकतं. सो बाळ होण्याच्या आधीच तुमचं हे बेसिक जुजबी बोलणं तरी झालं पाहिजे एकमेकांची, की स्वयंपाकाचं कोण बघणार आहे, छोटी छोटी जी घरातली कामं असतात, अगदी मशीन लावून कपडे वाळत घालणं, कपड्यांच्या घड्या घालून त्या जागच्या जागी टाकणं, बाहेरून सामान विकत आणणं, बाळासाठीच्या ज्या लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत त्या करणं, हे सगळं कोण कधी आणि किती करणार आहे. यानी जी क्लॅरिटी मिळते दॅट क्लॅरिटी गोज अ लॉंग वे इन मेंटेनिंग अ पॉझिटिव्ह इमोशन फॉर युअर स्पाऊस थ्रू आउट दॅट जर्नी. वन ऑफ द टॉपिक्स जे मला माझ्या नवऱ्याबरोबर बोलण्यात सगळ्यात मजा वाटली किंवा आय हॅव एन्जॉयड इट द मोस्ट इज की आमच्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल कुठल्या आशा आहेत, कोणत्या अपेक्षा आहेत, आम्हाला त्याला किंवा तिला काय काय शिकवायला आवडेल, काय काय सांगायला आवडेल. सो आर होप्स अँड ॲस्पिरेशन्स फॉर आर चाइल्ड. आता दॅट डज नॉट मीन की तुम्ही त्याच्याबद्दल रिजिड होऊन ते त्या मुलावर लादायला लागा जन्मानंतर, पण इट्स अ व्हेरी नाईस बॉन्डिंग एक्सरसाइज फॉर द स्पाउसेस हू आर गोइंग थ्रू इट,
की मला असं वाटतं की मला हे शिकवायला खूप मजा येईल किंवा आय विल बी गुड ॲट दिस, मग तुला ह्यातलं काय करायला आवडेल, मग अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या आपण एकत्र करू शकतो आपल्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर. So these small conversations just make you feel more prepared for everything that the next couple of years are going to bring you. शेवटचा मुद्दा जो मला सांगायचा आहे तो म्हणजे मुलासमोर आपण कुठल्या कुठल्या बाउंड्रीज फॉलो करणार आहोत हे नवरा बायकोने डिस्कस करणं. सो दीज बाउंड्रीज आर अगेन विथ द अंडरस्टँडिंग, विथ द डिस्क्लेमर की दर वेळेला हे शक्य होईलच असं नाही, पण जेव्हा शक्य असेल तेव्हा मला ही बाउंड्री पाळायला आवडेल, या डिफॉल्ट मोडनीच आपण त्या सेट करायच्या आहेत. सो व्हॉट आर द सम बाउंड्रीज जे मी आतापर्यंत सेट केल्या आहेत, की एक म्हणजे आमच्या दोघांचं असं ठरलंय की मुलासमोर अजिबात आवाज चढवायचा नाही एकमेकांवर, एकमेकांना निगेट करायचं नाही, एकमेकांवर उपहासाने काही कॉमेंट्स पास करायच्या नाहीत. त्या म्हणजे अदरवाईज पण आपण नाहीच करायच्या असं म्हणायचं, बट मुलासमोर तर त्याहूनही जास्त नाही. आणि मुलासमोर आपला फ्रंट जो आहे, आपला जो टीम आहे ते आपली स्ट्रॉंग पाहिजे. यू अँड आय शुड बी ऑन द सेम पेज. जे काही आपल्याला पटत नाहीये, जे काही आपल्याला खटकलेलं आहे मे बी एकमेकांबद्दल किंवा त्या सिच्युएशन बद्दल, ते आपण इदर टेक्स्ट कम्युनिकेशन थ्रू एकमेकांना सांगायचं किंवा जेव्हा आपल्याला प्रायव्हसी असेल तेव्हा सांगायचं. दुसरी बाउंड्री की फिजिकल इंटिमसी आपण किती दाखवायची. आता मी अशा घराण्यात वाढले जिकडे फॉर अ लॉंग टाइम आय हॅड नॉट थॉट ऑफ माय पेरेंट्स ॲज एनिथिंग अदर दॅन जस्ट माय पेरेंट्स. कारण मुलांसाठी हे मूलभूत असतं की आय एम द सेंटर ऑफ माय युनिव्हर्स अँड एव्हरीवन एल्सेस युनिव्हर्स. त्याच्यामुळे माझे आई वडील मी या जगात येण्याच्या आधी सुद्धा एकमेकांचे कोणीतरी होते ही कल्पना मुलांसाठी डायजेस्ट करणं इनिशियली तर पॉसिबलच नसतं, आणि ते एक मिडल एजमध्ये आल्यानंतर इट बिकम्स अ बिट कन्फ्युजिंग फॉर देम, आर ॲटलिस्ट आय रिमेंबर दॅट वॉज कन्फ्युजिंग फॉर मी. सो वन ऑफ द थिंग्स जे मी आणि माझ्या नवऱ्याने डिस्कस केलेले आहेत ते अशी की आम्हाला जे कम्फर्टेबल असेल आणि जे मुलासाठी योग्य असेल अशा पद्धतीचं प्रेम आम्ही एकमेकांना व्यक्त करणार इन फ्रंट ऑफ द चाइल्ड. सो द चाइल्ड शुड ऑलवेज नो की आई बाबा एकमेकांसाठी पण कोणीतरी आहेत आणि मग ते माझ्यासाठी पण कोणीतरी आहेत. At least I feel that this way the children also grow up being comfortable with love, being comfortable with expressing emotions, which is such a huge thing in their development. सो आत्तापर्यंत हे बाउंड्रीज आम्ही दोघांनी आखलेल्या आहेत. आता ऍक्च्युली ती स्वारी आल्यानंतर काय काय बाउंड्रीज येतात ते पुढे पाहायचं. पण अगेन दिस इज अ व्हेरी गुड कॉन्व्हर्सेशन फॉर द कपल टू फील स्ट्रॉंग ॲज दे आर स्टार्टिंग द प्रोसेस. सो काय वाटलं तुम्हाला, कसे वाटले हे मुद्दे, हे प्रश्न, आणि तुम्हाला आवडेल का तुमच्या स्पाऊस बरोबर हे डिस्कस करायला? कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. इफ तुम्ही आणि तुमच्या नवऱ्याने किंवा बायकोनी आणखीन कशाबद्दल बोललं असेल तर तेही मला सांगा. आणि नेहमीप्रमाणे अहम सेंटर फॉर थेरपीवर वारंवार येत राहा, त्याला भेट देत राहा, आणि हा व्हिडिओ सर्व दूर पसरेल यासाठी शेअर करा आणि लाईक करा. आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया. I wish all the pregnant parents a very very healthy and happy journey throughout the pregnancy. आणि भेटतच राहू. अच्छा, बाय.